भेटल्याशिवाय निर्णय झाल्याशिवाय मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या तोंडून ऐकल्याशिवाय कोणी जाणार नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, माझ्या वतीनं तुम्ही ग्राउंडवर जाऊन सांगा आणि आंदोलन संपवा. आचारसंहिता संपल्याबरोबर सगळे अडथळे दूर करून आम्ही तुम्हाला सेवेत कायम करणार आहोत असं सांगा. मी माझे शब्द बोलत नाही आता, ते सन्माननीय मुख्यमंत्री जे मला म्हणाले आणि मी जे बोलत होतो, मुख्यमंत्री मला जेव्हा सांगत होते तेव्हा शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब बाजूलाच होते. त्यामुळे सगळ्यांच्या साक्षीने गोष्टी झालेल्या आहेत. 90% काम झालं असं म्हात्रे साहेब म्हणाले. मी तर असं म्हणाल 98% काम झालं. शक्यच करायचं 2% आहे. फक्त काळजी घ्या. शुक्राचार्यांना हात जोडून सांगा, बाबांनो शांत राहा. काही जास्त लोक नाही, 10-15 लोक आहेत. मला काही त्यांच्या मला ओळखी पण नाही, परंतु मी अनुभव घेतला. एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर हे 7 लोक घ्या असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. राठोडला त्यांच्या वेळेस दिला, नावं माझ्याकडून घेतली आणि या लोकांना पासेस देऊन मध्ये घ्या असं शिंदे साहेब स्वतः म्हणाले. एवढं झाल्याच्या नंतर बैठकीच्या दिवशी दुसरं पत्र निघालं. त्या पत्रामध्ये फक्त ठराविक नावं टाकू आणि मग पत्र बघून नाव वाचून मध्ये सोडा म्हणाले. अरे बाबा, आम्ही 40 वर्ष ते धंदे करत अनेक मुख्यमंत्री बघितले. असं होत नसतंय. म्हणून अशा पद्धतीनं क्रूड माइंड पॉलिसी ज्याला म्हणतो आपण, ती नसली पाहिजे. ही काही सगळी लोक आहेत का, त्यांनाही परमनंट व्हावं असं वाटतंय, पण खाल्लेलं जिरवायचं. मी स्पष्ट बोललो, मी अगोदर सांगितलं की जर जिथं असा काही विषय येईल तेव्हा मनोहर धोंडेचं नाव डिलीट करा. मी माझं सांगू शकतो, मी सगळे सांगेन. साहेब पण म्हणाले, म्हात्रे साहेब पण म्हणाले, आपण सगळेच त्यामध्ये आहोत. पण मी माझ्या पुरतच सांगेल ना. पण आपल्याला ह्या गोष्टी पडद्यामध्ये माहिती नव्हत्या, हे सुद्धा मला काल बऱ्यापैकी कळाल्या. काल समोर आल्यानंतर तुमचा दोष नाही, तुम्ही किंवा इतर आपले आमदार महोदय आहेत त्यांची तळमळ जी आहे की तुमचं काम झालं पाहिजे. हे म्हात्रे साहेब असतील, आपलेकर साहेब असतील, दराडे साहेब असतील, कायने मॅडम असतील किंवा चित्राताई वाघ काल अचानक आल्या, पण काय पोटतिडकीनं बोलत होते ना. हा, म्हणून त्यांचा उद्देश स्वच्छ आहे. सगळ्या आमदार महोदयांचा उद्देश हा स्वच्छ आहे. त्यामुळं कोणीही कोणावरही शंका घ्यायची नाही.